कथा आहे ही प्रमुख 3 संतांनी ओंकार महाराज आपल्याला दिलेली. त्यातली जी पहिली कथा आहे ती वाल्मिक महाराजांनी दिलेली. त्यांचं नाव वाल्मिक ऋषी. खरं तर ते अगोदर वाल्या कोळी होते. इतके भयानक पापी होते माणसं मारायची. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात गेले ना तुम्ही, पालखी सोहळ्यात, एक वाल्ले नावाचं गाव लागतं बघा. वाल्य, त्या वाल्याला वा त्या वाल्याला मुक्काम असतो माऊलीच्या दिंडीचा. बघ गेलेत ना बाबा तुम्ही? वा बाबा, भारी श्रोता मिळाला. 7 दिवस आहेत ना बाबा? वा जय हो. तर त्या वाल्याला दगडाचे रान नाहीत बघा, ते वाल्या कोळ्याचे तिथं पाहायला मिळतात. पाहिले का आजी? पाहिले? आपल्या डोक्याच्या वर जवळजवळ हरभऱ्याच्या डाळीचा दाणा किंवा ज्वारीचा जो दाणा आहे, असा एक एक दाणा, ते सगळे रांजण, एक माणूस मेल्यावर एक दाणा टाकायचा. असे 7 रांजण भरले होते बघा. किती पापी असेल. अजून तेवढं पाप आपण करू शकत? किती पाप. माणसं मारण्या इतकं पाप नाही महाराज. खूप पाप, भयानक पाप. असा वाल्या कोळ्याच्या जीवनात चमत्कार झाला. त्याला नारदाची भेट झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळाशी आली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. वा, असा श्रोता पाहिजे प्रमाण देणार. ते हे जोडी संत पाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. बोला सगळ्या महिलांनी म्हणा. नारायण श्रीमन् नारायण 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 नारायण. गायकाच्या मागे नारायण नारायण ताली वाजव. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाह. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण 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 नरसिंह भगवान की जय. आज नृसिंह जयंती बर का. क्या बात है. वाह. आज 6 वाजता दगडातून प्रगट झाला भगवान. खांबातून दुर्जनाची, खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. जशी लात मारली तसा प्रगट झाला. आज त्या नृसिंह जयंतीला नारायणाचं भजन केलं जातं, जप केला जातो, गावागावात सप्ते. अशा त्या नारायणाची भेट झाली. नारायण नारायण भजन करणाऱ्या नारदाची भेट झाली. नारद महर्षी म्हटले, अरे वाल्या, का मारतोस? कशासाठी मारतोस? त्यांनी म्हटले, महाराज याच्यातच आनंद आहे, हेच याच्यातूनच मला पुण्य मिळतंय, खायला मिळतंय. अरे म्हटले, पुण्य नाही, हे पाप आहे.
एका साधूच्या भेटीमध्ये खूप मोठी ताकद असते बरं. संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. संत भेटले की कल्याण होत असतं जीवनाचं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत उपकार करत असतात. संत जीवन आपला उद्धार करत असत. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी. कशासाठी मारतो वाल्य? काय एवढं पाप करू? कोण तुझं भागीदारी होणार? घरी पाठवलं, विचारणा केली, बायको म्हटले मी भागीदारी नाही, पोरं म्हटले मी भागीदारी नाही, सोडून दिला संसार. परत आले, नारद महर्षीला मुक्त केलं बांधलेलं. काय केलं पाहिजे? म्हटले राम 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 भजन करायचं. ते म्हटलं मला राम राम येत नाही. म्हणून पाहिलं तर येत नाही. मग काय येतं? मारा 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 एवढा शब्द येतो. वाल्मिक ऋषी म्हटले मारा मारा म्हण. तीनदा मारा मारा म्हटलं की एकदा रामा होत. मारा 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 रामा 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 मारा मारा म्हणता म्हणता रामा 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 झालं. इतकी तपश्चर्या केली, वारुळ चढला अंगावर, गोड वाणी झाली. वाल्या कोळी महात्यारी नामे तारिला निर्धारी. घेता नाम घेता घेता नाम विठोबाचे विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. बोला बोला. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता घेता नाम वाल्या कोळी महात्यारी नामे तारिला निधान. हे नामे तारिला निर्धारी. वा वा ओंकार महाराज.
आवाज आहे असा आभाळाला जातो ना आभाळाचं ते पाऊसच पळून लावला तुमच्या वा 8 दिवस असे आवाज अशा चाली अभय महाराज ओंकार महाराज हरीश महाराज पवन महाराज गोड भजन गोड नाचायचे उद्या प्याडवाला पण येणार आहे नुसतं नाचायचं पुन्हा चांगले लोक आले की मग छान अगदी आनंद घ्यायचा लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते छान राम 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 मारा 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 करता करता उद्धार झाला वाणी गोड झाली पवित्र झाले आणि संस्कृत मध्ये 100 कोटी श्लोकाचं रामायण केले रामायण रामाधी राम प्रभू जन्माला यायच्या आधी ज्यांनी रामायण लिहिलं त्यांचं नाव वाल्मिक ऋषी महाराज की